उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने आता नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग म्हणजे CIIT केंद्र मंजूर करण्यात आले आहे। उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांना हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे। उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये CIIT उभा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते। कंपनीकडून 50 सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही जिल्ह्यांसाठी CIIT केंद्रे स्थापन करण्यात टाटा टेक्नॉलॉजीने अधिकृत मान्यता दिली आहे। या CIIT सेंटरमुळे स्थानिक युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे। या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि विदर्भ, अमरावती या दोनही भागातील युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक शैक्षणिक प्रशिक्षण मिळण्याची दारे उघडली जाणार आहे। सोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य आवश्यक प्रशिक्षण यासारख्या संधी आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील। या केंद्रामुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल। नवउद्योगांना चालना मिळेल आणि स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील। CIIT केंद्रामुळे औद्योगिक क्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ युवक मिळतील। नवउद्योगांच्या स्थापनेस